Friends, welcome back into the SD tutorial. Today we will be going to discuss the important points regarding to the chapter our instrumentation system FIPCS paper 1. चला तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपण अभ्यासाच्या सुंदर प्रवासाला सुरू करूया. आपल्याला इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम मध्ये एकूण 4 चॅप्टर दिलेले आहे. पहिला चॅप्टर तुमचं इंट्रोडक्शन टू द इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम आहे. यामध्ये बेसिकली सगळ्यात पहिले फोकस हा तुमच्या ब्लॉक डायग्राम ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन वर केला जातो. मग एक्झाम मध्ये तुम्हाला विचारलं जाईल व्हॉट इज द ब्लॉक डायग्राम ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन. त्यानंतर तुम्हाला डेफिनेशन मध्ये व्हॉट इज अ सेन्सर, व्हॉट इज द ट्रान्सड्यूसर, व्हॉट इज द ॲक्च्युएटर हे विचारलं जातं. नंतर राईट अ शॉर्ट नोट मध्ये क्लासिफिकेशन ऑफ ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह सेन्सर हे विचारलं जाऊ शकतंय. त्यानंतर एखादी सेन्सरच्या काय काय प्रॉपर्टीज असतात, जसं की सेन्सर ॲक्युरेट रिडिंग दाखवलं पाहिजे, त्याची रिडिंग किती असली पाहिजे, त्याची रेंज किती असली पाहिजे, सेन्सर इट शुड बी लिनियर, म्हणजे एखादी पॅरामीटर इन्क्रीज होत असेल तर दुसरा पॅरामीटर सुद्धा काय व्हायला पाहिजे, तो इन्क्रीज झाला पाहिजे. त्याची सेन्सिटिव्हिटी असली पाहिजे, रिझोल्युशन असली पाहिजे आणि इट इज अ रिप्रोडक्टेबल असलं पाहिजे. हे तुमचं चॅप्टर 1 वरती तुम्हाला इम्पॉर्टंट हे पॉईंट्स आहेत. त्यानंतर चॅप्टर नंबर 2 कडे वळताना आपण बघणार आहे सेन्सर आणि ॲक्च्युएटर. डिफरंट टाईपचे सेन्सर असतात, डिफरंट टाईपचे ॲक्च्युएटर असतात. सेन्सरमध्ये ॲक्टिव्ह सेन्सर आणि पॅसिव्ह सेन्सर हे 2 टाईप आहे. त्याच्यामध्ये आपण पॅसिव्ह सेन्सर बघतोय. मग पॅसिव्ह सेन्सरमध्ये टेम्परेचर सेन्स करण्यासाठी थर्मिस्टर एक आहे, LM35 एक आहे. बरोबर. मग यामध्ये थर्मिस्टरमध्ये आपण जर बघायला गेलं, मग यामध्ये इम्पॉर्टंट पॉइंट्समध्ये व्हॉट इज मीन बाय द थर्मिस्टर. मग थर्मिस्टर काय आहे? हा एक पॅसिव्ह टाईपचा सेन्सर आहे. बरोबर. मग त्याच्यामध्ये तुम्ही त्याचं वर्किंग प्रिन्सिपल एक्सपेक्टेड आहे. कुठल्या टाईपचं मटेरियल यूज करतात, आयर्न, मॅग्नेशियम, निकेल, कोबाल्ट ते विचारतात. त्याचे टाईप्स कुठले कुठले आहे, बेंड, डिस्क, रॉड आणि त्याचं सिग्नल कंडिशनिंग काय होतं. या ठिकाणी करंट पाठवलं जातं आणि कॉन्स्टंट करंट या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं. रेझिस्टन्स जसं चेंज होतं त्यानुसार इथं व्होल्टेज चेंज होणार आहे. हे तुमचं विस्टोन ब्रिज आहे. तर हे डायग्राम तुम्ही बघायला पाहिजे. नंतर LM35 मध्ये LM35 हा काय आहे? टेम्परेचर सेन्सर आहे. मग त्याचे फीचर्स काय आहे? हे फॉर्म्युला हा महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये 1 डिग्री व्हॅरी झालं तर किती आउटपुट व्होल्टेज व्हॅरी होतं ते तुम्ही ते बघायला पाहिजे. ओके. फीचर्स काय काय असतात ते बघायला पाहिजे. नंतर त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहे. नंतर पुढचं आहे ऑप्टिकल सेन्सर. ऑप्टिकल सेन्सरमध्ये सुद्धा काय विचारलं जातं, व्हॉट इज LDR स्टँड फॉर व्हॉट. नंतर त्याचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे. ज्यावेळेस लाईट इंटेन्सिटी पडते त्यावेळेस काय होते, LDRचा रेझिस्टन्स कमी किंवा जास्त होत जातो. जर कमी झाला, लाईट इंटेन्सिटी वाढल्यावर त्याला म्हणायचं निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. ज्यावेळेस लाईट पडत नाही त्याला तुम्ही काय म्हणता, डार्क रेझिस्टन्स म्हणत असतात. ओके. नंतर लाईट पडल्यानंतर हळू रेझिस्टन्स कमी कमी होत जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर LDRसाठी कुठलं मटेरियल यूज करतात ते बघायला पाहिजे. LDRमध्ये हे 2 टाइप्स आहेत. ते विचारतात व्हिच काइंड ऑफ द व्हॉट इज द 2 टाइप्स ऑफ द LDR व्हिच गिव्ह द लिस्ट द 2 टाइप्स ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग मटेरियल ऑफ द LDR असं विचारलं जातं. नंतर LDRचं ॲप्लिकेशन काय? बरोबर. नंतर पुढचं सेन्सर तुमचं PIR सेन्सर. PIR म्हणजे काय? पॅसिव्ह इन्फ्रारेड सेन्सर आहे. मग PIR सेन्सरचं वर्किंग प्रिन्सिपल तुम्हाला विचारलं जाऊ शकतंय. ओके. मग एखादी ॲनिमल आला तर ते किंवा पर्सन आला तर या ठिकाणी इन्फ्रारेड रे हा डिटेक्ट ब्रेक होतो, त्याच्यानुसार सिग्नल पाठवला जातो. मग क्वेश्चनचं आन्सर कसं लिहायचं आहे? PIR सेन्सर इज अ पॅसिव्ह इन्फ्रारेड सेन्सर. ओके. It is useful to detecting the motion detection of the people, animal like this one. मग तुम्ही ॲनिमल दाखवून जर तो ॲनिमल पास झाला तर इथे सिग्नल पास होतो. तो सिग्नल रिसीव्ह करून तो काय केला जातो? प्रोसेस केला जातो. नंतर यामध्ये PIR सेन्सरमध्ये हे मार्केटमध्ये जे PIR सेन्सर अवेलेबल आहे हे त्याचे नंबर आहे. मग त्याच्यामध्ये हे एक्झाम्पल देऊन टाकायचे. इट्स वर्क ऑन 3.3 व्होल्टेज सप्लाय. जास्त दिला तर तो काय होतो? डॅमेज होऊन जातो. मग त्याचं ॲप्लिकेशन काय? ऑटोमॅटिक डोअर ओपनिंग आणि क्लोजिंग सिस्टम हे एक आहे. त्याच्यानंतर टिल्ट सेन्सरमध्ये तुम्ही गेला तर टिल्ट सेन्सरमध्ये हा व्हिडिओ गेम प्लेयरसाठी आपण यूज करतो. हे टिल्ट सेन्सरचं वर्किंग प्रिन्सिपल आहे. यामध्ये रोलिंग बॉल जर मध्ये जर पडला तर क्लोज स्विच म्हणून ॲक्ट होईल. ओपन असेल तर तो काय असेल? ओपन स्विच म्हणून ॲक्ट होणार आहे. नंतर हे त्याचे फीचर्स आहेत आणि हे त्याचे वेगवेगळे सेन्सर्स आहेत. ठीक आहे. मग नंतर सिग्नल कंडिशनिंग विचारलं जातं. व्हॉट इज द मग या ठिकाणी करंट जर तुम्ही व्होल्टेज सप्लायला तुम्ही दिला, करंट या पद्धतीने असं फ्लो होणार आहे. जर स्विच बंद असेल तर हे करंट फ्लो होऊन LED ग्लो होईल. स्विच ओपन असेल तर काय होईल? स्विच ओपन म्हणजे हे बघा, हे जे आहे या टाइपचं जर स्विच याला काय म्हणायचं? ओपन. जेव्हा ही खटकी खाली जर जाते
म्हणजे ह्या टाईपला जे पोझिशन असेल म्हणजे कशी, जर ही अशी पोझिशन असेल याला म्हणायचं क्लोज स्विच, याला म्हणायचं ओपन स्विच. ओके, कधी हे हे नसेल तेव्हा, म्हणजे या टाईप मध्ये. ओके, या टाईप मध्ये जेव्हा असेल ते असेल ओपन स्विच, हे असेल क्लोज स्विच. मग हे वर्किंग प्रिन्सिपल तुम्हाला विचारलं जातं. मग अल्ट्रासोनिक सेन्सर मध्ये बघायला गेलं तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो काय लिहायचं अल्ट्रासोनिक सेन्सर मध्ये. सगळ्यात पहिले त्याचं वर्किंग प्रिन्सिपल लिहायचं. एक ट्रान्समीटर असतो, एक रिसिव्हर असतो. हा वेव्ह ट्रान्समिट करतो. ऑब्स्टॅकल आला तर तो रिटर्न वेव्ह येते. मग तो किती टाइमात आला त्याच्या ड्युरेशन वर त्यांना कळते समोर ऑब्स्टॅकल आहे किंवा नाहीये. So it is useful to calculate the distance as well as to find out the level sensor, to find out the water level indicator, oil indication. हे एक त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे. ही डायग्राम एवढी काढायची अपेक्षित नाहीये, पण तुम्ही ते एक्सप्लेन करू शकताय आपल्या पद्धतीने. ठीक आहे, आता मोशन सेन्सर आपण त्याचं पुढचं टॉपिक बघूया. मोशन सेन्सर थोडं हार्ड वाटत असेल तर पुढे बघूया. इमेज सेन्सर मध्ये चार्ज कपल डिव्हाइस आणि मॉसफेट हे यूज केलं जातं. चार्ज कपल डिव्हाइस मध्ये याच्यामध्ये काय होतं, कॅपॅसिटन्स इट इज ऍक्ट ॲज द चार्ज डिटेक्शन. आता याच्यामध्ये काय होतं, एखादी इमेज असेल तर इमेजचं आपल्याला काय करायचं असतो, सेन्सिंग करायचा असतो. तर यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट काय आहे, जर लाईट रे त्याच्यात पडला तर तो काय होईल, चार्ज ग्लो व्हायला पाहिजे. ओके, म्हणजे हे मॉसफेट कॅपॅसिटर म्हणून ऍक्ट होते. मग याला रिप्लेस कोण करतंय, ही डायग्राम पण महत्वाची आहे. मी ऑलरेडी पहिल्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, तर तुम्ही त्याच्यात ते बघू शकता. आता एक्सप्लेनेशन अपेक्षित नाहीये. मग यामध्ये सीसीडी वरती क्वेश्चन येऊ शकतो किंवा सीमॉस वरती विचारू शकतो. या दोघांपैकी अल्टरनेट प्रश्न विचारले जातात. मग याच्यामध्ये ॲडव्हांटेज काय आहे, तर तुम्ही ते बघू शकता आहे. यामध्ये प्रत्येक ठिकाणी स्विच लावला, प्रत्येक ठिकाणी इथे एस-सी-आर आपण यूज केलेला आहे. मॉस्ट आपण यूज केलेला आहे. ठीक आहे. नंतरून मग ॲक्च्युएटरमध्ये 2 टाइपचे ॲक्च्युएटर, एक मोटर आहे. मोटरमध्येच स्टेपर मोटर आहे आणि डीसी मोटर आहे. मग डीसी मोटरचं वर्किंग प्रिन्सिपल फ्लेमिंग लेफ्ट हँड रूलमध्ये यूज होतं. या ठिकाणी काय होतं, चेंजिंग करंट इट इंड्यूस द मॅग्नेटिक फील्ड. हे ऑलरेडी मॅग्नेट इथं फिट केले. यालाच जर मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस झाली, एका वेळी सेम पोल इट गेट रिपल अँड अकॉर्डिंग टू दॅट युअर मोटर इज गेट रोटेटिंग. याचं सिंपल वर्किंग प्रिन्सिपल आहे. तर स्टेपर मोटरचं, सॉरी डीसी मोटरचं वर्किंग प्रिन्सिपल तुम्हाला विचारतात. मग हे डायग्राम अपेक्षित आहे आणि हे फॉर्म्युला अपेक्षित आहे आणि तुमचं छोटंसं काय म्हणतात एक्सप्लेनेशन अपेक्षित आहे, जे की 3 मार्काला किंवा 5 मार्काला विचारलं जातं. 2 मार्काला डायग्राम असेल, 3 मार्काला एक्सप्लेनेशन असेल. जर 3 मार्काला क्वेश्चन आला तर 1.5 मार्काला डायग्राम आणि 1.5 मार्काला एक्सप्लेनेशन. डिपेंड ऑन द क्वेश्चन. तुम्ही हे सगळं लिहिणं अपेक्षित नाहीये. स्टेपर मोटरमध्ये ही डायग्राम काढायची. स्टेपर मोटरमध्ये काय होतं, डिफरंट स्टेप अँगलने तो स्टेपर मोटर रोटेट करत असते. ठीक आहे, हे झालं. ओके, नंतर चॅप्टर नंबर 3 मध्ये स्मार्ट इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टम मध्ये इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टमची पहिले आपण ब्लॉक डायग्राम बघितली ती. मग एखादी सिस्टीम स्मार्ट कशी करायची त्याच्यासाठी स्मार्ट इन्स्ट्रुमेंटेशनची डायग्राम बघणं गरजेचं आहे. नंतर कन्सेप्ट ऑफ द स्मार्ट सेन्सर, फिल्म सेन्सर आणि नॅनो सेन्सर यावरती प्रश्न येतात. मग यावरती कसे प्रश्न येतात, चला आता बघूया. स्मार्ट इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टम मध्ये सगळ्यात पहिले तुम्ही काय करायला पाहिजे, हे फीचर्स फंक्शन्स काय काय स्मार्ट इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टम यूज केल्यावर काय होऊ शकते. नंतर ही ब्लॉक डायग्राम तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, ब्लॉक डायग्राम विचारला जाईल आणि फीचर्स विचारले जातील. त्याच्यानंतरून त्याच्यानंतरून स्मार्ट सेन्सर आहे. तर तो स्मार्ट सेन्सर कधी होईल, त्याचे फीचर्स काय असेल, मिनिमाइज द प्रोसेसिंग लोड, इनबिल्ट प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी. नावं लक्षात ठेवायची आणि थोडं एक्सप्लेनेशन लिहायचंय. इनबिल्ट एक्सायटेशन, इम्प्रूव्ह द रिस्पॉन्स टाइम, इम्प्रूव्ह द ड्रिफ्ट कॅरेक्टरिस्टिक, नॉईज रिडक्शन. म्हणजे काय करतं स्मार्ट सेन्सर, नॉईज रिडक्शन करतं. असं सिंपल आपल्या शब्दात लिहायचं. नंतर कंपेन्सेशन ऑफ नॉन लिनिअरिटी. मग हा काय करतो, नॉन लिनिअरिटी फॉलो करतो आणि नॉन लिनिअर जर सिग्नल होत असेल तर तो ऑटो कंट्रोल करून टाकतो. ठीक आहे. मग फिल्म सेन्सरमध्ये 2 टाइपचे फिल्म, एक थिक फिल्म आणि थिन फिल्म आहे. मग थिक फिल्ममध्ये हे कुठं-कुठं यूज करतात, काय-काय गोष्टी आहे, कुठल्या-कुठल्या स्टेप्स त्याच्यामध्ये असतात. नंतर थिक फिल्मचे ॲप्लिकेशन काय. मग थिन फिल्ममध्ये गेलं, कोणाला थिन फिल्म म्हणायचं, कुठल्या-कुठल्या फॅब्रिकेशनच्या मेथड्स आहे, याचा यूज कुठे-कुठे होतो. ठीक आहे. नंतर याचे ॲडव्हांटेज. किती सिंपल आहे. एका पेजचं तुम्हाला बघायचंय. त्याच्यानंतर नॅनो सेन्सरमध्ये व्हॉट इज मीन बाय द नॅनो सेन्सर, व्हॉट इज द ॲप्लिकेशन, व्हिच टाइप ऑफ द नॅनो सेन्सर, इलेक्ट्रोकेमिकल, केमिकल, ऑप्टिकल. नंतर मॅन्युफॅक्चरिंग मेथड कुठल्या आहे. मॅन्युफॅक्चरिंग मेथडला काय म्हणतात, लिथोग्राफी म्हणतात. टॉप अप आणि बॉटम अप आहे. टॉप अप मध्ये काय होते, छोट्या-छोट्या मटेरियल पासून हे बघा इथे लिहिलंय, अ लार्ज ब्लॉक, एखादी लार्ज ब्लॉक बनवला जातो स्मॉल युनिट पासून. आणि या ठिकाणी काय होतं, स्मॉल ॲटम पासून एक लार्ज
सेन्सर बनवलं जातं. नंतर याचे फीचर्स आहे, हे तुमच्या शब्दात तुम्ही लिहू शकता. ओके. नंतर याचं लिमिटेशन काय? सिंपल चॅप्टर इथे संपलं. त्याच्यानंतरून आपण ओपॅम्प कडे जर गेलं, तर ओपॅम्प मध्ये काय करायचंय? ब्लॉक डायग्राम ऑफ ऑपरेशनल एम्प्लिफायर पहिलं आहे. नंतर याचे आयडियल पॅरामीटर्स आहे. कोणाकोणाचे? इनपुट रेझिस्टन्स, बँडविड्थ, नंतर आउटपुट रेझिस्टन्स, डिफरन्शियल गेन, कॉमन मोड गेन, CMRR, स्लीव्ह रेट हे तुम्हाला करायचंय. नंतर इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर, नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर, युनिट गेन एम्प्लिफायर, ॲडर, सबस्ट्रॅक्टर इथपर्यंत करायचं. बाकीचा पार्ट नाही केला तरी चालेल. एवढा पार्ट जर तुम्ही केला तर तुम्ही पास होऊ शकताय. आता सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याकडे मी शिकवताना आणि तुम्हाला सगळ्यांना नोट्स सुद्धा प्रोव्हाईड केलेल्या होत्या. ओके. सगळ्यात पहिले तुम्हाला ओपॅम्पची ब्लॉक डायग्राम आली पाहिजे. ब्लॉक डायग्राम केल्यानंतरून या डेफिनेशन मी प्रत्येकाला लिहून दिल्या आहे. ओके. ह्या डेफिनेशन्स करायच्या. डेफिनेशन केल्यानंतर व्हर्चुअल ग्राउंड कन्सेप्ट करायचा. मोस्टली व्हर्चुअल ग्राउंड कन्सेप्ट खूप साऱ्या एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. व्हर्चुअल ग्राउंड कन्सेप्ट पहिले करून टाकायचा. ठीक आहे. नंतरून इन्व्हर्टिंग एम्प्लिफायरचे डायग्राम, त्याचं इक्वेशन, याचे 1-2 तुमचे सम्स असतील ते सॉल्व्ह करून बघायचे. येत आहे का नाही? नॉन इन्व्हर्टिंगची डायग्राम बघायची. तुम्हाला डायग्राम दिली जाते, विचारलं जातं आउटपुट व्होल्टेज काय आहे? हे इन्व्हर्टिंग आहे का नॉन इन्व्हर्टिंग आहे? सप्लाय इन्व्हर्टिंगला असेल तर इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर, नॉन इन्व्हर्टिंगला असेल तर नॉन इन्व्हर्टिंग. हे नॉन इन्व्हर्टिंग आहे. हे बघा इथे काय इन्व्हर्टिंगला सप्लाय दिलेला आहे. म्हणून हे इन्व्हर्टिंग आहे. ठीक आहे. नंतरून ऑप एम्प इज ॲक्ट ॲज अन ॲडर, ऑप एम्प इज ॲक्ट ॲज अ सबस्ट्रॅक्टर, स्मिथ ट्रिगर, नंतर युनिट गेन एम्प्लिफायर, नंतर एक्झाम्पल्स आपण घेतलेले जे आहेत, तर ते तुम्ही ते करून जायचे आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण बघितलं आहे. आपलं हे चारही चॅप्टर बघितले. तुम्ही यामध्ये चांगला अभ्यास कराल आणि चांगले मार्क मिळवाल हे मला अपेक्षित आहे. म्हणजे मिळवतीलच. त्याच पद्धतीने जे YouTube चॅनलमध्ये मी व्हिडिओज दिलेले आहे, तुम्ही ते नक्की बघा. तुम्हाला काही अडचण जर आली तर तुम्ही मला विचारू शकता आहे. ठीक आहे. सो थँक यू सो मच ऑल ऑफ यू अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन. थँक यू.